आणि पुण्यातून एक महत्त्वाची बातमी आहे, गुन्ह्याची बातमी आहे। पुण्यात मध्य भागात पुन्हा गोळीबाराचा थरार आहे। वनराज आंदेकरांवर 5 राऊंड फायर झालेले आहेत। वनराज आंदेकर हे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आहेत। घटनास्थळी आता पोलीस दाखल झालेत। आरोपींचा शोध सुरू आहे। पुण्यातील कायदा सुव्यवस्था आहे की नाही पूर्णपणे ढासळली असा आरोप होतोय। एकीकडे कोयता गँगची दहशत असताना आता मध्यवस्तीमध्येच गोळीबार झालाय। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी अक्षय भाडे आपल्या सोबत आहेत। अक्षय, गेल्या काही महिन्यातल्या गुन्ह्याच्या घटना बघता पुण्यामध्ये पोलिसांचा वचक राहिलाय की नाही असा प्रश्न पडतोय। आता वनराज आंदेकरांवर गोळीबार झालाय, कोणी केलाय? निश्चितपणे वनराज आंदेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राहिलेले आहेत आणि एक शहरातलं प्रशस्त नाव, एक वलय असलेलं नाव खरं तर वनराज आंदेकर म्हणून यांची ओळख आहे। आणि त्यांच्यावर आज गोळीबार झाल्याची घटना जी आहे ती आता ताजी आहे। त्यांना सध्या केएम रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टर काही वेळातच अपडेट देतील अशी माहिती समोर मिळते। पोलिसांकडून घटनास्थळी धाव घेण्यात आलेली असून वरिष्ठ अधिकारी सुद्धा घटनास्थळी पोहोचलेले असून हॉस्पिटल सुद्धा मोठं पोलीस दल तैनात करण्यात आले। नक्कीच अक्षय, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। वनराज आंदेकर गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत।